आपल्या लव्ह स्टोरीच्या चाफ्याचा लई मोठा वाटा आहे असं वाटत नाही तुम्हाला? अधिपती दरवाजा उघडाय, कोणीतरी येईल. सोडा. थांबा, आत्ता तर पिक्चर सुरू झालाय. आता कुठं पळत आहे? एवढी काय काय? घ्या आपल्या पिक्चर मधला विलन, तुमचा फोन. ओंक्याचा फोन आहे. एक कबाब में अडू गया ओंक्या. हा ओंक्या डोंक्या बोल. गुड मॉर्निंग बाबा, उठलायस का? नाही, झोपलोय. झोपेत बोलावलं तुझ्या संग. हे विचारायला फोन केलतस काय? बोल की कशासाठी फोन केलतस? नाही नाही बाबा, थोडं अर्जंट काम आहे. काय काम आहे बोल. भावा, आपण त्या नवीन सप्लायर कडून रॉ मटेरियल घेतोय ना, त्याचं सॅम्पल तयार झालंय. तू एकदा टेस्ट करशील का? म्हणजे कसं मी माल डिस्पॅच करायला मोकळा. त्यासाठी यावं लागेल तुला फॅक्टरीमध्ये. म्हणजे मी आल्याशिवाय हे काम काय मार्गी लागायचं नाही. ठीक आहे, चल येतो मी. हा, आलोच, ठेवतो. हे बघितलं ना, ओंक्याचा फोन आला. फॅक्टरीत जरा महत्वाचं काम आहे, मी पळतो आता. बरं ठीक आहे. तुम्ही काहीतरी खाऊन जा, नाश्ता तरी करून जा. नाही, नाश्ता बिस्ता नको. मी जर इथं थांबलो का नाही, ते डिस्पॅच अडून राहील. बरं ठीक आहे, मग मी डबा घेऊन येते. अहो नाही, नको. हे बघा अधिपती, मी तुम्हाला विचारत नाही, सांगते. काय गं, तुमचा हुकूम आहे म्हणल्यावर पाळायचं लागणार. चला जाऊ काय? जाऊ नाही हो, येतो म्हणावं. येऊ काय? या. हो खरंच येऊ? या. 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 येतो. आमच्या चाफ्याची काळजी घ्या. येतो. आमच्या चाफ्याची काळजी घ्या. चारू, तुला कळलंय ना मी एवढा आनंदी का झालोय? शेवटी एकदाच अक्षरानं अधिपती समोर मन मोकळं केलं. वेडी मुलगी आहे. आता खऱ्या अर्थानं त्यांचा संसार फुलेल आणि कदाचित चारू लवकरच या घराचं गोकुळ होईल. चारू, असं झालं ना तर माझ्या एवढा आनंदी सुखी कोणी नसेल. अधिपतीच्या जन्माच्या वेळेला जितका आनंद झाला होता ना, त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला होईल. आता फक्त त्यांच्या संसाराला, त्यांच्या प्रेमाला, या आनंदाला कोणाची दृष्ट लागायला नको. एवढं बघ. या सुनबाई, चहा घेणार काय? अरे तुम्ही कसं काय करताय चहा? धनाजी काका कुठे आहेत? अगं धनाजी काहीतरी दुसऱ्या कामात आहे. तू घेणार का चहा? मी भुईसाठी करते. तुझा बी वाढवते. आजी थांबा, मीच करते चहा सगळ्यांसाठी. राहू दे, तुम्ही इकडे वा बघू. बरोबर ये. आज मूड लई भारी दिसतो. या काय झालंय? म्हणजे मला जे वाटते या ते झालंय का काय? काय नाही म्हणजे तू अधिपतीला काहीतरी सांगणार होतीस, ते सांगितलेस का काय? आजी, हो कसं ओळखलं तुम्ही? मी सगळं सांगितलं त्यांना. अरे वा 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 वा, लय भारी काम केलंस बघ. हे बघ, आता अधिपतीचं तुझ्यावर प्रेम आहे, आता तुझं बी त्याच्यावर प्रेम आहे. एक काम करायचं, म्हातार होईस तोपर्यंत सांगत राहायचं तुमचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते. म्हणजे नातं कसं एकदम नवं नवं राहतंय बघा, कवाच शिळ होत नाही बघ. हे खरंय तुमचं.
तुला एक सांगू काय, या पुरुषांना नवं म्हणजे नजरेतली भाषा, म्हणजे आपण काय न बोलता काय बी कळत नसतंय बघ. समजा कसं इस्कटून इस्कटून सांगायला लागतंय. हे खरं आहे तुमचं. मी काय म्हणते आजी, तुम्ही मला अधूनमधून अशा गोष्टी सांगत जा, माझ्या कामी येतील. अगं मी आहे की इथंच. पण एक मात्र बरं झालं, म्हणजे तुझं त्याच्यावर प्रेम आहे सांगितल्यावर त्याला लय आनंद झाला असेल. हात हात दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, म्हणजे लगीन झाल्यावर जी गोष्ट राहिली होती ती करायला पाहिजे आता. काय? अगं म्हणजे ते लगीन झाल्यावर, गोंधळ झाल्यावर पहिली रात्री येते ना व, काय म्हणतात त्याला. आजी काय तुम्ही. अगं एवढी माडन पोरगी आहेस तर बी लाजतेस वेग. अगं बघा ना येतच ते. अगं अगं चहा तू जाईल बघ. अरे घ्या तुम्ही. नाही मी नंतर घेते, आधी भुईला चहा देऊन येते. हं? तू बी घे चहा. आज तुझ्या हातचा चहा लय गोड झाला असणार बघ. दे. मांजर डोळं उघडं ठेवून दूध प्यायल्या आणि आपण डोळं बंद ठेवलेत. काय तर भलतच चाललंय या घरात. अगं ए दुर्गे, काय चाललंय तुझं? काय एकटीच बडबडतेस? काय ते सरळ सांग. अगं सुनबाई आणि अधिपती की नाही, त्यांची जवळीक लई वाढायली आहे ताई. म्हणजे अगं म्हणजे का नाही, तू का नाही त्यासनी लांब करायलीस हाय का नाही. पर ते लोक दिवसेंदिवस जवळ जवळ जवळच यायल्यात. तू काय त्यांच्यावर नजर ठेवून आहेस काय? तुला किती वेळा सांगितलंय असल्या गोष्टी करत जाऊ नकस म्हणून? अगं नाही ताई, मी कशाला नजर ठेवाय जाऊ. अगं येता जाता दिसतंय डोळ्याला. ताई अगं तुला सावध करणं माझं काम आहे का नाही, तू सांग बघू. अगं पण एकदा सांगितलंच ना व, परत परत तेच तेच काय सांगतेस तू आम्हाला? अगं नाही ताई, आज का नाही मी काय बघितलं माहितीये तुला? काय बघितलंस? अगो मी का नाही. दुर्गे, चहा घे. दुर्गे तू इथेच आहेस होय? माहिती असतं तर तुला बी आणला असता. होय मला थोडस तुझ्याशी बोलायचंय. येळ आहे ना व? आमच्याशी बोलायला तुला केव्हापासून परवानगी घ्यायला लागली? तसं नाही, ते अधिपती आणि सुनबाई त्यांची खोली सजवाय पाहिजे ना व? हाय का आता खोली कशाला सजवाय पाहिजे? अगं त्यांची काय पहिली रात्र आहे वय? अगं लगीन होऊन जमाना झालाय की. अगं आपणच तर सजवली होती की त्यांची खोली, आता कशाला सजवाय पाहिजे? तेच म्हणते मी. अगं लगीन होऊन जमाना झाला पण अजून घरात पाळणा हल्ला का? मग पाळणा हलाय पाहिजे ना व? भुवे तूच म्हणली होतीस ना व, घराचं कसं गोकुळ झालं पाहिजे म्हणून. मग आपण मोठ्या माणसाने जरा पुढाकार घेतला तर बरं होईल. अगं आत्ते तू कशा पायी गोकुळ करायला निघाली घराचं? त्यांचं ते बघून घेतील की. काय बी गरज नाही त्यांची खोली बिली सजवायची, लई खर्च होतोय आणि पै पैचा हिशेब मला ठेवायला लागतोय. कळतंय तुला काही? दुर्गे, आम्ही आहोत तिथं. आई तुला खोली सजवायची ना व? जा सजव खोली. धनाजीला शांताला मदतीला घे. हवं तर चंचीला आणि दुर्गीला पण घेऊन जा. नग नग ह्यांना नग. अगं एका कामाची 4 कामं करून ठेवतील, एक काम धड करणार नाही. आता आलीस का आमच्यावर? तू गप ग. भुवे तुझी परवानगी आहे ना व? झालं तर मग मी बघते काय करायचं ते. ताई अगं तू एकदा म्हणती त्यासनी लांब करायचंय, एकदा म्हणती खोली सजवा. तुझं काय चाललंय ताई? ताई तू का नाही बुद्धिबळातल्या चालीसारखी बोलायलीस बघ, काय बी कळेना झालं. दुर्गे, बुद्धिबळात तिरकं कोण चालतं? नाही माहित नाही.
उंट. उंट. मग ज्याच्याबद्दल आपल्याला कळत नाही त्याच्या चालींबद्दल काही बोलायचं नाही. जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. आणि एक, या घरात तू आश्रित आहेस. नोकरावानी राहायचं, मालक व्हायचा प्रयत्न करायचा नाही. म्या आश्रित, म्या नोकर, आता मालकाची म्या कशी वाट लावते ते बघच. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं झालं आलास. काय काय मग? चल फाईल दाखवतो नवीन सप्लायरची. हे काम विम नंतर करूया. चल कॅन्टीन मध्ये चहा बी मारू, मस्त एक मिसळ खाणू, मग करू काम. काय दिवसभर करायचे, चला. अरे भावा ते मग आधी नवीन सप्लायरला ग्रीन सिग्नल द्यायचा आपल्याला. चल तू. अरे देऊन टाका ग्रीन सिग्नल. आम्हाला बी मिळालाय, तुम्ही त्याला बी देऊन टाका ग्रीन सिग्नल. त्याचा माल एक नंबर आहे, क्वालिटी चेक केली आपण. त्याला म्हणा डिस्पॅच करून टाक. आज मूड एकदम भारी दिसतोय. काय विशेष? हा, चांगला सप्लायर नाही. गाडीतून उतरल्यापासून बघतोय गाणं गुणगुणताय, शिट्ट्या वाजवताय. ते काय आपलं चालायचं. सप्लायर चांगला मिळाला ना हो, म्हणताना जरा खुश आहे. हा, तुला इकडे यायच्या आधीच कळला नवीन सप्लायर चांगला आहे म्हणून. भावा सांग की काय झालं. अरे आता काय सांगू का बरं तुम्ही. हा, ते मुंबईची आपल्याला ऑर्डर मिळाली म्हणून खुश आहेत ना तुम्ही? ठीक आहे रे, ती जुनी गोष्ट झाली. मग त्याच्यापेक्षा लय म्हणजे लय खुश आहे मी आज. भावा म्हणजे फॅक्टरीचं सोडून काही पर्सनल आहे का? आलायस, जवळ आलायस ओळख. अरे भावा सांग ना, तूच मला नाही गेस करता येते. आज म्हणजे आयुष्यात असं काहीतरी घडलंय का नाही. आज नुसता चिखला धुळा पाण्यात आग ताप्याचा घमघमाट झालाय नुसता. अरे भावा आता तूच सांग ना, नाही गेस करता येते आम्हाला. मास्तरीन बाईंनी प्रपोज मारला. काय? अहो पण तुमचं तर लग्न झालेलं आहे ना. अरे गप, तुला काय माहितीये का काय झाले ते? भावा काय सांगतोस आणि कधी? काल आम्हाला भेटायला आल्या तिकडे त्या तळावर मास्तरीन बाई. सगळं मनात धडधड बोलून टाकलं रे त्यांनी. आई शपथ, माझ्या कानावर विश्वास बसणार वंक्या मरदा. एक नंबर भावा, पार्टी पाहिजे. पार्टी देणार भावांनो. तुम्ही म्हणशील तिकडे पार्टी देणार. बसा की फॅक्टरी आहे, कामगार येतात जातात. काय मरदा यानं प्रपोज आम्हाला मारलाय, तुम्हाला नाही मारला. पार्टी म्हणलं नाचायला लागते लगेच. येणार की पार्टी. झालंय माहितीये काय, या तळ्याच्या इकडे काल आल्या रे दुपारी. बोललं नऊवारी साडी बिडी, काय काजळ बिजळ गजरा बिजरा मारून. म्हणलं काय मला कळणार. म्हणलं हे काय भानगड, म्हणलं हे काय कार्यक्रम. आणि फुल आपल्या स्टाईल मध्ये रे, कोल्हापुरी रांगड्या भाषेत. मला म्हणल्या अधिपती आमचा जीव आलाय तुमच्यावर, आणि ह्याहून त्याहून आमचं काळी तुमच्यासाठी धाडधाड धाडधाड धाडधाड. म्हणलं हे काय भानगड आहे. म्हणलं एवढा हार्ड विषय पण एवढा सिम्पल करून टाकला का नाही मास्तरीन बाईंनी. भावा पण आता नुसतं ट्रेलर सांगू नको, डिटेल मध्ये सीन बाय सीन सिनेमा सांग. काय झाले, काय ग, डबा कुणाला भरायलीस? अधिपतींना. अहो आज सकाळी ते नाश्ता न करताच गेले, म्हणून डबा घेऊन जाते. हा ग, पर डबा भरून काय होणार आहे? जाणार कोण आहे तिकडं? मी जाणार आहे. तू कशा पायी जाणार आहेस? अगं घरात एवढे नोकर चाकर हाय ती. थांब, धनाजीला पाठवते. नको, माझं थोडं काम पण आहे बाहेर. मी ते काम पण करेन आणि अधिपतींना डबा पण देईन. राहू दे, जाते ना मी, काहीच हरकत नाही. बस, याचीच तर वाट बघत होते म्या. तू बाहेर जायची. आता बघ म्या तुझी कशी वाट लावते ते. मम्मी एवढं काय झालं दचकायला? आणि काय ग, एकटीच काय बडबडायलेस? कुणाची वाट लावायची तुला? अगं एकदमच कशी अशी भस्कन आलीस का? हे सोड,
वाट कुणाची लावायची ते सांग. अजून कोणी हाय काय दुसरं या घरात त्याची वाट लावायची? ती मास्तरीन बाई. तिचं काय आता हाय का तुला माहित नाही व्हय? अगं ते लोक आज सुहाग रात्र साजरी करायल्यात. काय आता? म्हणून तर तिची वाट लावायची ना व. मम्मी प्रकरण इतपतूर आलं वय. आता तर तिची वाट लावायलाच पाहिजे. तू आता बघ तुझ्या दुगर म्या तिची कशी वाट लावते ते. म्हणजे बघा की हे असलं काय आम्ही केलं नाही म्हणताना मला काही नीट ध्यानात येणार नाही. तुम्ही जर का मदत केली तर बरं होईल. माझा दुसऱ्या कुणावर विश्वास नाही बघा. आई फार काही अवघड नसतो रूम सजवणं. तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या धनाजीला आणि रखमाला मदतीला घ्या, ते दोघे सगळे करतील. तुम्ही फक्त लक्ष ठेवा त्यांच्यावर. धनाजी आणि रखमा त्याला इशान येतोय. अहो त्यासनी नाही जमायचं, तेवढी पोच नाही त्यासनी. काम कसं एकदम झॅक झालं पाहिजे बघ. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, आपण काहीतरी करू. अधिपतीला आणि अक्षराला आवडेल अशी त्यांची रूम सजवूया आपण. आपण म्हणजे आपण सजवायची रूम? अरे देवा. अहो अरे काय देवा. झालं? हसताय कशा पायी? आता हसू नको तर काय करू सांगा आई? आपण दोघे काय करणार आहोत? आणि केवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेत असता तुम्ही. तुम्ही काळजी करू नका आई. मी ओंकारला सांगतो, तो सांभाळेल सगळं. हा हे लय भारी सुचले बघा तुम्हासनी. त्या काय म्हणजे आजकालच्या पोरासनी काय आवडतंय ते आजकालच्या पोरासनी कळतंय ना. बरोबर आहे. चालतंय की. मी आलो, ओंकारशी बोलून येतो. लई भारी वाटले. नंतर त्या काय म्हणल्या माहितीये का, म्हणल्या मंदिरात जाऊया काय. मला चला जोडीन जाऊया देवीचं दर्शन घ्यायला. एवढं काय गेलो मग. एकदम रोमॅन्टिक प्रपोजल हा, मस्तच. ऐकायला मजा आली. हे मास्तरीन बाई काय इकडे कसं काय? काय त्या काय यायला दिसून झालं तुम्हाला? नाही. आता तुला त्यांच्याशिवाय काहीच दिसणार नाही दुसरं हा, आणि ना काही सुचणार. अरे आडग्यानं बघा की तिथं मला आधीसारखे भास व्हायला लागले परत. काय सांगताय? नाही पण दिसतात रे, बघा की नीट बघा की. दिसल्या दिसल्या. त्याच आहेत ना? वय वय. खरंच दिसले का माझं मन राखाय सांगताय? नाही नाही खरंच दिसल्या. असे का बघताय माझ्याकडे? चिमटा काय बघा. काय? खरं झालं, खरं झालं. मला वाटलं तुम्ही कसं काय आला? कसं काय आले म्हणजे? सकाळी तुम्ही न खाता बाहेर पडलात ना, तेव्हाच मी तुम्हाला म्हटलं ना डबा घेऊन येईन म्हणून. मला वाटलं पाठवून देशील डबा कुणाकडनं तरी. तुम्ही याल असं वाटलं नव्हतं. मी चाले घेऊन. परत कुणाकडे तरी पाठवून दिला म्हटल्यावर तुम्ही खाल नाही खाल, कधी खाल, काहीच मला कळलं नसतं ना, म्हणून मीच घेऊन आले. खाऊन घ्या आता. तुम्ही पण खाऊन घ्या. हा नाही नाही, तुमचं चालू दे, आम्ही नंतर खातो. हो, आम्ही सकाळी लय जड नाश्ता करून आलोय ना. नाश्ता करून आलायस ना? आता कामाचं बघूया. वय येतो मी. भावा, आणि ते जरा सप्लायच्या फाईलचं पण बघून घे. हा ते जरा फाईलचं आम्ही बघतो, नंतर जेव तुम्ही. नंतर वगैरे काही नाही, जेवणाच्या वेळी जेवायचं. चला जेवून घ्या. नाही ओंक्या तोवर ते काम उरकून घेतो. काम नंतर पण होतील, तुम्ही आधी जेवून घ्या बघू. चला चला चला. मोठे मालक. हा बोला मोठे मालक. एवढं कशाला उन्हाताना झालं? हा त्या धनाजी बरोबर पाठवून द्यायचा की डबा. मला वाटलं तुम्हाला आवडेल मी आले तर. ते आवडलंच आहे. मग दोनदा म्हणालात कशाला आलात म्हणून. अगाय गो. तसं नाही हो, म्हणलं एवढ्या उन्हाचा त्रास.
हो, अधिपती ज्यांच्यावर आपलं प्रेम असतं त्यांच्यासाठी काही केलं तर तो त्रास नसतो, उलट आनंद असतो. आणि मला वाटलं मी आले, तुम्ही काय म्हणता ते भाऊ बोलला जिल्हा हल्ला हार्ड. तुमचं तोंडून असलं गोड वाटतं की नाही मास्तरीन बाई? मी असं बोलायला लागलं की नुसतं असे गुदगुले येतात बघा अंगाला. का तुमच्या तोंडून असलं काय काही सवय नाही ना म्हणताना, पण भारी वाटत. बरं मला सांगा, आपण इथे का आलोय? मला कळलंच नाही. जेवायला इथे टेबल खुर्चीवर बसून जेवण्यापेक्षा असं झाडाखाली बसून गार सावली जेवायला लय भारी वाटते. शेतकरी माणसं आहे आपण, शेतातली सगळी कामं बिमं उरकायची दुपारपर्यंत, दुपारी मस्त शिदोरी उघडायची, भाकरी खरडा कांदा एक फोडून घ्यायचा, बाज 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 बाज, हिरीतलं गोडगोड पाणी प्यायचं, लय मजा असते. आमच्या संग जेवून तर बघा बसा. नाही, तुम्हीच जेवण घ्या, मी घरी जाऊन जेवेन. तुमच्या पुरतच आणलंय. हो असलं काय तर करणार असलं तर मग तो डबा घेऊन जावा तुम्ही घरला. आम्ही बी जेवत नाही, तुम्ही जेवू नका. मग राहून दे. हो, हा काय वाटतंय वेड्या मुलासारखा? तुम्ही जेवणार असला आमच्या संग तर आम्ही जेवणार आहोत. आताची चाल आम्ही अशी खेळणार की कुणाला कळायचं बी नाही आपल्यावर घाव कधी झाला आणि आपला खेळ खल्लास कधी झाला. मास्तरीन बाई, वाघिणीच्या तावडीत सापडलाय तुम्ही.